अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि जानेवारीचा हप्ता जमा झाला. भरपूर महिलांना मेसेज आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा झालेला आहे. आणि सर्वात मोठी आनंदाची याच्यातच मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे की महिलांना मागचे पण जे हप्ता बाकी होता तो हप्ता सुद्धा महिलांच्या बँक अकाउंटला जमा करण्यात आला आहे. कोणाला 7,000 मिळाले आहे तर कोणाला 3,500 रुपये मिळाले आहे, तर कोणाला एकूण टोटल 6,500 रुपये सुद्धा मिळालेले आहे. म्हणजे मागचे जो पण हप्ता बाकी होता तो सर्व हप्ता जमा करण्यात आलाय. आताची सर्वात मोठी बातमी पाहू शकता. आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता जमा झालेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात जमा झाला आहे ती लिस्ट सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. आणि बहिणींना मागचा जो हप्ता मिळतोय कोणाला देण्यात येतोय ती सुद्धा माहिती आपल्याकडे आलेली आहे. आता बहिणींना सर्वात मोठं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होतोय. जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही हे काम करून टाका. लगेच तुम्हाला मेसेज येणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात सुद्धा जमा होणार आहे. आत्ताच्या आता हे काम करून घ्या. तुम्ही मोबाईलवर सुद्धा हे काम करू शकता. तुम्हाला काही करायची गरज नाही. फक्त एवढंच काम करून घ्या, तरच तुम्हाला मेसेज येणार आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे. आता ज्या महिलांना पैसे जमा झाले आणि ज्या ज्या जिल्ह्यात पैसे जमा झाले, कोणकोणत्या विभागात झाले, सर्व यादी आपल्याकडे आली आहे. आणि सोबतच बहिणींना 26 जानेवारीला 3 मोठे गिफ्ट जे साहेबांनी अनाउन्समेंट केलं होतं त्याला मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे. फक्त हे जे गिफ्ट देण्यात येणार आहे हे फक्त पिवळे आणि केसरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांना हे गिफ्ट देण्यात येणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेचा त्यांनी फॉर्म भरलेला असणे गरजेचं आहे. आणि सोबतच ज्या बहिणींना आता एक मोठी तक्रार सुद्धा आलेली आहे की लाडक्या बहिणींनी यावर एक फॉर्म सुद्धा भरलेला आहे. म्हणजे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही. ज्या महिलांचं लग्न झालं असेल, म्हणजे अशा मुली असतात ज्यांचं आता लाडकी बहीण योजनेचं त्यांना पैसे मिळत आहे आणि ते लग्न करून दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत. अशा बहिणींना आता योजनेपासून काढण्यात आलं आहे. अशा बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही. ठीक आहे. आणि सोबतच या 3 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्वात प्रथम मी तुम्हाला बँकांची नावं सांगतो, कोणकोणत्या बँकेत पैसे जमा झाले आणि किती पैसे जमा झालेले आहे. सोबतच मी तुम्हाला सांगतो की जुलैपासून तर जानेवारीपर्यंत एकूण 7 हप्ते वाटप झाले आहे. आणि ज्यांना ज्यांना मागचे हप्ते बाकी होते त्यांना सुद्धा हप्ता देण्यात आला आहे. 7 हप्ते एकूण टोटल त्यांना जमा झालेले आहे. ठीक आहे. 7 हप्त्यांमध्ये आता जो हप्ता वाटप झालेला आहे 7वा हप्ता तो म्हणजे तुम्हाला 2100 प्रमाणे जमा झालेला आहे. आता तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील. तुम्हाला आतापर्यंत म्हणजे आता 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता जमा होतोय आणि मागचे हप्ते तुम्हाला 1500 प्रमाणे देण्यात येत आहे. ठीक आहे. असं नाही की मागचे हप्ते पण तुम्हाला 2100 प्रमाणे मिळणार आहे असं नाही. मागचा हप्ता जो मिळतोय तुम्हाला 1500 प्रमाणे जमा होत आहे आणि आता जानेवारीचा हप्ता तुम्हाला 2100 प्रमाणे जमा झालेला आहे. आता सर्वात प्रथम आपण पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण विभाग आहे, 6 विभाग येतात. तर 6 विभागांपैकी आता 4 विभागात पैसे वाटप झाले, म्हणजे 25 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. आता या 25 जिल्ह्यांमधून त्याच महिलांना पैसे देण्यात आले ज्या महिलांनी हे काम केलं असेल. तुम्ही सुद्धा हे काम करून टाका. तुम्हाला 26 तारखेच्या आत तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. नाहीतर तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार नाही. उद्यापासून तर 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आली आहे. तुम्ही मोबाईलवरच करू शकता. आता सर्वात प्रथम आपण पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. त्या जिल्ह्यांची नावं आणि ते विभाग सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिला जो विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग. आता नागपूर विभागामध्ये पैसे वाटप झाले. नागपूरवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता नागपूर विभागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले. नागपूर विभागामध्ये सर्वात प्रथम नागपूरला पैसे वाटप झालेले आहे. आणि सोबतच वर्धा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झाले. भंडारा जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झाले आणि चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. असं गोंदियाला सुद्धा पैसे वाटप झाले आणि गडचिरोलीला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. आता या 6 जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप झाले ते 2100 प्रमाणे आणि सोबतच या जिल्ह्यांमध्ये आता 2100 प्रमाणे पैसे वाटप झाले आणि मागचे सुद्धा पैसे मागच्या जे राहिलेले पैसे होते ते सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता, तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले आहेत, किती हप्ता तुम्हाला मिळालेला आहे आणि हा जानेवारीचा हप्ता तुम्हाला 2100 प्रमाणे आला आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. सर्वांना 2100 प्रमाणेच आलेले आहे. दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग. नाशिक विभागांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. नाशिक विभागमध्ये सुद्धा पैसे वाटप झाले. आता नाशिक विभागमध्ये नाशिकला पैसे वाटप झाले, नंदुरबारला पैसे वाटप झाले, धुळ्याला सुद्धा पैसे वाटप झाले, जळगाव, अहमदनगर
या 5 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. जर तुम्ही या खानदेशामधून 5 जिल्ह्यांमधून राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आले असतील. तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो आणि आम्हाला पैसे आलेले आहे. ठीक आहे. आता तिसरा विभाग आहे संभाजीनगर विभाग. म्हणजे मराठवाड्यामधून सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. संभाजीनगरला पैसे वाटप झाले, जालनाला झाले, परभणीला सुद्धा झाले, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या 7 जिल्ह्यात आणि 8 जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. या विभागामध्ये पण सुद्धा 2100 प्रमाणे पैसे जमा झालेले आहे आणि 3 सर्वात मोठे गिफ्ट बहिणींना देण्यात आलेले आहे. कोणकोणते गिफ्ट देण्यात आलेले आहे? आता चौथा विभाग पाहूया. चौथा विभागानंतर तुम्हाला गिफ्ट सुद्धा सांगतो कोणकोणते गिफ्ट देण्यात आलंय आणि काय काम करावं लागणार ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो आणि सोबतच तुम्हाला शेवटचा विभाग सांगून देतो कोणकोणत्या विभागामध्ये पैसे वाटप झाले. चौथा विभाग आहे कोकण. कोकणमध्ये ठाण्याला पैसे वाटप झाले, मुंबई उपनगरला पैसे वाटप झाले, मुंबई शहरला सुद्धा पैसे वाटप झाले, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असं हे संपूर्ण म्हणजे आतापर्यंत जे पैसे वाटप झाले या 4 विभागामध्ये पैसे वाटप झालेले आहे. 4 विभागांपैकी किमान 70% महिलांना पैसे आलेले आहे. म्हणजे बहिणींना आनंदाची बातमी. तुम्ही मेसेज सुद्धा पाहू शकता. लाडक्या बहिणींना 2100 रुपये जमा झालेले आहे. तुम्ही मेसेज सुद्धा इथं पाहू शकता. आता पैसे कोणाला येत आहे? आता पैसे अशा महिलांना देण्यात येत आहे ज्यांना आता त्यांनी 3 जे नियम लागू केलेले होते या 3 नियमांचं पालन केलं असेल त्यांनाच पैसे जमा होत आहे. आता 3 नियमांचं पालन म्हणजे आता सोपं आहे. तुम्हाला माहिती आहे की बहिणींना या योजनेपासून कसं ओळखण्यात आलंय. बहिणींना 3 नियमांचं पालन करण्यासाठी सरकारने त्यांच्यासाठी एक आदेश काढला होता. ते आदेशमध्ये काय देण्यात आलं होतं की ज्यांच्याकडे 4 व्हीलर असेल, ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहन असेल आणि ज्या महिला लग्न करून दुसऱ्या राज्यात गेले असतील आणि ज्या महिलांच्या परिवारमध्ये कोणी टॅक्स भरत असेल अशा महिलांना या योजनेपासून काढण्यात आलंय. आणि जर तुमच्या नावावर काही असेल, जर सरकारला आढळून आलं असेल तरच तुम्हाला पैसे जमा झालेले नसतील म्हणून तुम्हाला मेसेज आलेला नसेल. तर तुम्ही जर तुमच्या नावावर काही असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्हाला पैसे मिळणारच नाही. आणि जर तुमच्या नावावर काहीच नसेल आणि मेसेज आला नसेल तर तुम्ही सुद्धा काळजी करू नका. येणाऱ्या 2 दिवसाच्या आत तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 2100 प्रमाणेच पैसे जमा होणार आहे. आणि सोबत सरकारने हे जे मोठं गिफ्ट देण्यात आलेलं आहे ते गिफ्ट म्हणजे ज्या बहिणींना आतापर्यंत उज्ज्वला गॅसचे 3 सिलेंडर मिळाले नसतील, 3 सिलेंडरचे पैसे त्यांना भेटले नसतील अशा महिलांना आता 3 सिलेंडरचे पैसे त्यांना 26 तारखेच्या नंतर पैसे जमा होणार आहे. म्हणजे या जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहे 26 तारखेनंतर. ते सुद्धा तुम्हाला त्या 3 सिलेंडरचे 800 प्रमाणे तुम्हाला पैसे जमा होणार आहे. ठीक आहे. उज्ज्वला गॅस कनेक्शन असणे गरजेचं आहे आणि महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे गरजेचं आहे. जर तुमचं महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहे. आणि फक्त तुम्ही या नियमांचं पालन केलं असेल तर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे. 2100 प्रमाणेच तुम्हाला पैसे दिले जाणार आहे. काळजी करू नका. या योजनेचा लाभ सर्व महिलांना दिलेला आहे. कुठल्याही प्रकारची काही अडचण येणार नाही. सर्वांना हळूहळू प्रमाणे 2-3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना पैसे येतील. ठीक आहे. आता फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला का नाही आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळतोय का नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी असं नवनवीन माहिती मी घेऊन येत असतो म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.